आतमध्ये आपण पाहतोय काय सामना रंगला जबरदस्त आपण पाहतोय. इतर म्हणेन की गोलंदाजांकडून भरपूर चूक झाली कारण एक चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. फक्त फेअर डिलिव्हरी तुम्हाला टाकायची होती. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचा होता. 2 एक्स्ट्रा धावा दिल्या. त्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली बबलूने आणि चेंडूला पाठवलं 6 धावांकरिता. शेवटच्या चेंडूवर मिळवलेला विजय आणि त्यानंतर संकल्प ठाकूर यांनी घेतलेली आपल्या वडिलांची भेट हे या सामन्याचं वैशिष्ट्य राहिलं. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. इमर्जिंग प्लेयर म्हणून हार्दिकला आपण APL मध्ये पाहिलं. ए गटातून आणि ब गटातून असे 2 खेळाडू आपण पाहिलं. त्यातला एक खेळाडू हार्दिक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. साईश ठाकूर एका बाजूने आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने सूरज आपण पाहतोय. मित्रांनो घाई करा. पंचांना सुद्धा मी विनंती करेन की खेळाडूंना ताकीद द्या कारण 9 सामन्यांचं शेड्यूल आहे. हे 9 सामन्यांचं शेड्यूल पूर्ण होणं मग थोडंसं मुश्किल होईल. या वेळेला आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर नो चेंडू आपण पाहतोय. पंच दर्शवतात फ्री हिटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव निघून गेला. पुन्हा एकदा नो चेंडू आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच केले जातात आणि त्याच कारणास्तव नाही ओव्हरस्टेपिंगचा आहे जिथे पंच दर्शवतात की तुझा एक पाय आहे तो रेषेच्या पुढे पडतोय आणि हेच कारण आपण पाहिलं. चेंडू 9 घोषित केला गेलाय. इथे शिवकृपा संघ प्रचंड दडपणाखाली होता. बॅकफुटवर सुद्धा होता आणि तिथून संकल्पने चांगली फलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर बबलूच्या बॅटमधून आलेला षटकार संघाला विजय मिळवून दिला. इथे आपण पाहतोय साईश ठाकूरच्या बॅटमधून चौकार येताना धावसंख्या आपण पाहिली तर 1 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं सुरू आहे. 5 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करेन सर्व खेळाडूंना की थोडी घाई करा. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लाऊड अपील पंचांकडे आपण पाहतोय. अपील फेटाळून लावलंय. सुरक्षित आहे साईश ठाकूर. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. च्या पद्धतीने मात्र फलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता जिथे फक्त इनफिल्ड क्लिअर करायचा आहे. त्यानंतर वेगाने चेंडू सीमारेषाकडे जाईल हे साईश ठाकूर याला सुद्धा माहीत आहे. चेंडू क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चेंडू होता. फुलटॉस चेंडू. 9 चेंडू घोषित केला गेलाय आणि पंच दर्शवतात की या चेंडूवर धावा आल्यात 4. चौकार 9+4 5 धावा येतील. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि तब्बल 11 धावा या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. जेवण तयार झालंय. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन आपण जेवण करून घ्यायचं आहे. सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती करेन जसं आपल्याला जमेल तसं आपण जेवण करून घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हार्दिकला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ होताना 12 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. सूरज येतोय स्ट्राईकला.
जिथे साईश ठाकूर सूरजला काहीतरी समजवतात. चेंडू कशा पद्धतीने येतात, कशा पद्धतीने खेळायचं आहे, या सर्व गोष्टी मात्र सांगितल्या जातात साईशच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 14, हार्दिक गोलंदाज राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे आपण पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच चांगली फलंदाजीची अपेक्षा संघ मालकांना असेल. इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना थोडेसे आपण पाहिलं तर साईश ठाकूरच्या बॅटमधून यावेळेला मात्र षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग साध्य केलं या चेंडूवर आणि हार्दिकच्या अगेन्स्ट ठोकलेला हा षटकार आपण पाहतोय. धावा झाल्या धावफलकावर अमर पाटील आम्हाला दर्शवतात. 19 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. षटक क्रमांक पहिलं आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवरफुल फलंदाजी मात्र दोन्ही बॅटरकडून आपण पाहतोय. खास करून आपण साईशला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात. आयकॉन खेळाडू आहे. 5 चेंडूमध्ये 15 साईशच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव परिपूर्ण केली. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा, 20 रन्स. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावा झाल्यात 20. घेतोय छोटासा मिनिटचा ब्रेक. जगदीश नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 40+ क्रिकेट जगदीशने चांगल्या पद्धतीने हाताळलं. आता जगदीश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एका बाजूने साईश ठाकूर आहे, दुसऱ्या बाजूने सूरजला आपण पाहतोय. 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सलामीची जोडी फोडण्याचं मोठं आव्हान जगदीश समोर असेल. राईट आर्म राऊंड द विकेट जगदीशला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूला खेळलाय. जिथे आपण पाहिलं तर झेलबाद होताना प्रणित कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. साईश ठाकूर गॉन. थँक्यू डीजी, थँक्यू. इथे आपण पाहतोय जगदीश पाटील यांना, ज्यांनी पहिल्या चेंडूवर साईश ठाकूरला बाद केलं. इथे भूपेश आलेत. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. जिथे एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावाने धावसंख्या 21. 21 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. संकल्प ठाकूर आपण पाहतोय, जिथे स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. अमर पाटील बाहेर गेल्यानंतर संकल्प ठाकूर आलेत. जेवण तयार आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, आपण जेवण करून घ्यायचं आहे. खेळाडूंना जसं जमेल तसं जेवण करून घ्या. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25.
25 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू आहे. जरी साईश ठाकूर बाद झाला असला तरी धावांची गती आहे ती मात्र वाढताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतोय शरीरापासून अगदी जवळ चेंडूला ठेवलं गेलं होतं. यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहिला. चेंडू निर्धाव निघून जातोय. ही जगदीशची ताकद बनले. बुंद्यात चेंडू टाकतोय ज्या पद्धतीने मात्र चेंडूला बघा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथे डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित आपण पाहिलं तर इथे विकेट गेला असता. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली असती परंतु सूरजने माघारी धाडलं. सूरजने म्हटलं की आपल्याला खेळायचं आहे. अजून 1-2 षटकं आपण जर खेळपट्टीवर राहिलो तर नक्कीच आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करू. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पडझड होऊ न द्यायची आणि हे तंत्र त्यांचं आहे. आणि खास करून धावबाद. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. हितार्थे 11 नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि यावेळेला आपण पाहतोय भूपेश यांच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बिरवाडी अग्री प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम पर्व पहिलं आहे आणि पर्व पहिल्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत ज्यांनी प्रेम दाखवले या स्पर्धेवर त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. बिरवाडी अग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये काही जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते अग्री बांधवांकडून. मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं बिरवाडीचे अग्री ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि जे आर्थिक सहाय्य ज्या मान्यवरांनी दिलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दोन षटकांचा खेळ होताना 31 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. साईश ठाकूर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूपेश असतील ज्याने स्वीपच्या साह्याने चौकार खेळला तर क्षमता भूपेशकडे सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की चांगला खेळ हा सूरजच्या माध्यमातून होतोय. सूरजकडे सुद्धा क्षमता आहे. जर हे दोन बॅटर आणखीन 10 ते 12 चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर नक्कीच धावांना एक आकार येईल. धावसंख्या 60+ करण्याचा प्रयत्न या दोघांचा नक्कीच असेल. कारण 60+ केल्यानंतर जगदीश आपण पाहतोय ज्याने चांगलं षटक हाताळलं. कारण एका बाजूने आपण पाहिलं तर साईश ठाकूरला बाद केलं तर 60+ केल्यानंतर साईश ठाकूरची 2 षटकं ही निर्णायक असतील. इथे आपण पाहिलं हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. प्रणित चेंडूच्या खाली आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही प्रणित. विकेट नंबर 2 गॉन. यावेळेला आपण पाहतोय फटका चांगला खेळलेत. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्ष मैदानाच्या आतमध्ये.
षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा आहे हार्दिक. हर्ष मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडूला मात्र हलक्या हाताने सोडून दिलं होतं. यष्टीरक्षकाने बाकीचं काम केलं, चेंडू निर्धाव निघून गेलाय. 33-33 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. चेंडू हलक्या हाताने मात्र ढकलला, सोडून दिला होता आणि चेंडू निर्धाव निघून गेलाय. गोलंदाज तयार होताना हार्दिक आपण पाहतोय. डाव्या हाताने राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. नयन क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब पाहायला मिळतंय. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव आली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता. 9+2 3 धावा येतील. जास्तीत जास्त 9 चेंडू टाकले जातात आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय. धावा झाल्या धावफलकावर 36 रन्स ऑन दी बोर्ड. एका बाजूने आपण पाहतोय हार्दिकला, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हर्ष चांगली कामगिरी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हार्दिक मोठा फटका तर खेळण्याचा प्रयत्न दिसला, परंतु प्रॉपरली टायमिंग होत नाही हर्षच्या माध्यमातून. फक्त जोराने बॅट फिरवण्याचं काम करतोय. जर चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला तर 6 धावा मिळतील, यात काही शंका नाही. परंतु हार्दिकचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटकांचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 37 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता 12 चेंडूमध्ये कितीची गरज आहे? पहिला डाव सुरू आहे. आपण पाहतोय या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना. 1 चेंडू 6ची गरज आणि षटकार. तदनंतर आपण पाहिलं 18 चेंडू 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण 5 षटकांच्या खेळामध्ये या मैदानावर 60+ धावा होणं खूप गरजेचं आहे. कारण खेळपट्टी आहे ती फलंदाजांसाठी पोषक आहे आणि तदनंतर एका बाजूने हवा जोरात सुटलेली आहे. त्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज फक्त चेंडू कनेक्ट व्यवस्थित झाला तर तो 6 धावांसाठी निघून जातोय. याआधी आपण पाहिलं संकल्प ठाकूरचे 2 चेंडू झेल सुटल्यानंतर परिणाम काय झाले. कारण हवेच्यामुळे अंदाज घेता येत नाही आणि त्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मागे जाऊन पडतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना षटक क्रमांक आपण पाहतोय 4. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र परिपूर्ण केली गेली. हार्दिक तिथे होता ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावा झाले धावफलकावर 38 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. साईश ठाकूर लवकर बाद झाला, त्यानंतर सूरज सुद्धा बाद झाला, परंतु धावांची जी गती आहे ती काही केल्या कमी होत नाही. आणि याचं मुख्य कारण आहे की येणारा प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळतोय आणि सिंगल डबलला प्राधान्य देतोय. म्हणजे कमीत कमी निर्धाव चेंडू खेळताना सर्व बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मोठे फटके येत नाही तेव्हा हलक्या हाताने चेंडूला ढकललं जात आहे, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरकडून होताना पाहायला मिळते. हर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूने भूपेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळलंय. जिथे क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात भूपेश बाद झालेत. चांगली फलंदाजी करत होते भूपेश. परिस्केनी बऱ्याच वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय. कारण 5-6 वर्षापूर्वी परिस्केनीला जर पाहिलं तर मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळायचे. आग्री प्रीमियर लीग असू द्या, बिरवाडी प्रीमियर लीग असू द्या किंवा आग्री चषक बिरवाडी स्पर्धेमध्ये बिरवाडी संघातून खेळताना असू द्या,
परिस्किनी चांगली कामगिरी करायचा, मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळायचे आणि तोच परिस्किनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घरचं मैदान, घरची खेळपट्टी, घरच्या प्रेक्षकांसमोर आणि घरच्या लीगमध्ये कशा पद्धतीने खेळेल परिस्किनी. 4-5 वर्षापूर्वी भरपूर मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळायचे, परंतु आता वेळ थोडीशी बदललेली आहे, क्रिकेटपासून थोडासा दूर आहे. परंतु तीच दहशत, तोच दरारा आपल्याला पाहायला मिळेल का? आणि तीच दहशत आणि तोच दरारा, टायगर अभी जिंदा आहे. परिस्किनीच्या बॅटमधून षटकार 6. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय परशुराम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं करूया शब्द फुलानी सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल नयन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता परिस्किनीच्या माध्यमातून. चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. धावा झाले धावफलकावर 47 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे मात्र खराब पाहायला मिळालं आणि बॅकअपसाठी प्रणित गेला होता. प्रणित ते चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावर. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकं झालेत. 49 धावा. सुस्थितीमध्ये संघ आहे. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डीपी 11, या 11 जणांचा डीपी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या सामन्यानंतर. डीपी 11 परिस्किनीवर मात्र नजरा असतील साईश ठाकूर यांच्या. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या षटकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 6 चेंडू प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित कशा पद्धतीने हे 6 चेंडू हाताळेल. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथून आपण पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 50 धावा धावफलकावर सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 12-14 धावा साईश ठाकूर खुश असेल. गोलंदाज तयार. प्रणितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला फेकलं गेलं होतं. पंच दर्शवतात व्हाईट बॉल आहे. विकेट जरी आला असला परंतु धाव मात्र खर्च झाले चेंडू न टाकता. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शुभम येतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला शुभम असेल. स्ट्राईक परिसने आपल्याकडे घेतले. मागच्या सामन्यामध्ये बबलूने स्ट्राईक घेतली. शेवटच्या चेंडूवर व्हाईट बॉल फेकला गेल्यानंतर आणि 1 चेंडू 6ची गरज आणि षटकार आला त्याच्या बॅटमधून. आज बबलू संध्याकाळपर्यंत मात्र खुश असेल, कारण पहिला सामनावीर पुरस्कार सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं गेलं आणि इथे धाव आली ती म्हणजेच या चेंडूवर दुसरी आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 53. 53 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मेहुल पाटील असतील, जतीन केणी असतील, त्यानंतर बेस्ट कॅमेरामॅन म्हणून उत्कर्ष पाटील साहेबांनी ज्यांचा उल्लेख केला ते कपिल पाटील आणि दुसऱ्या बाजूने सूरज यादव. ही पूर्ण टीम पाटील नेटवर्कची आपल्याला पाहायला मिळते. कपिल पाटील हे नाव चर्चेमध्ये असतं. जेव्हा जेव्हा पाटील नेटवर्कचा आपण विचार करतोय जतीन केणी आणि कपिल पाटील ही 2 नावं चर्चेमध्ये असतात. इथे आपण पाहतोय षटकार येतोय. या दरम्यान चेंडूला मात्र फेकून दिलं. परिस्किनीच्या बॅटमधून 6 धावा येतात.
भावेश पवार आणि पवन केणीची जशी एवन जोडी आहे, विराट कोहली आणि रोहित शर्माची जशी एवन जोडी आहे, तशीच जतीन किने आणि कपिल पाटील यांची एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. कानिवडे प्रीमियर लीग मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती दोघांमध्ये, जतीन किने आणि कपिल पाटील, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत होताना आपण पाहतोय. ब्रँड ऑफ बहाडोली मिस्टर जतीन किने आणि कपिल पाटील. इथे LBW साठी मात्र अपील केलं गेलं होतं, पंचांनी फेटाळून लावलंय. चेंडू निर्धाव निघून जातोय आणि धावा झाले धावफलकावर. अमर पाटील दर्शवतात 59 धावा धावफलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 मध्ये 6 धावा आल्या तरी सुद्धा भरपूर धावा. साईश ठाकूर म्हणत असेल की 6 धावा भरपूर होतील. परेश केणीच्या बॅटमधून हाय अँड हँडसम षटकार. परेश केणीच्या बॅटमधून तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने परेश केणीने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके आलेत या षटकाचा आपण विचार केला तर. धावा आलेत 4 चेंडूमध्ये, 16 धावा तब्बल आल्यात प्रणितच्या. याआधी या षटकाच्या आधी प्रणितने चांगली कामगिरी केली होती. 2 झेल पकडले होते, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु गोलंदाजीमध्ये थोडासा मार मिळाला. 4 चेंडू 16 धावा म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने धावा खर्च झाल्यात. गोलंदाज तयार होताना प्रणितला आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू असतील आणि दुसऱ्या बाजूने परेश केणीला आपण पाहतोय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय जिथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय आणि नयनच्या माध्यमातून ही चुकी झाली आणि त्या चुकीला माफी नाही. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या तर 67 धावा धावफलकावर. येणारा एक चेंडू असेल, एक चेंडूवर नक्कीच परेश केणी स्ट्राईकला आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जातील यात काही शंका नाही. 67 धावा आणि ते फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 68 धावांचं लक्ष असेल. यानंतर होणारा सामना असेल, सामना क्रमांक आपण पाहणार आहोत. शिवकृपा आणि जय बजरंग बिरवाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. जय बजरंग बिरवाडी दक्ष कावड आणि शिवकृपाचं आपण पाहतोय मिस्टर सारंग पाटील आपल्याला पाहायला मिळतात. जे 2 कर्णधार. आणि परशुराम पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. शिवकृपा आदरणीय परशुराम पाटील साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने जय बजरंग बिरवाडी आपण पाहतोय आणि परशुराम पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मात्र विजय मिळवलेला आहे, त्यामुळे या सामन्यावर दोन्ही पाठीराख्यांचं लक्ष असेल. एका बाजूने सारंग पाटील आहेत शिवकृपा संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दक्ष कावड. दक्षचा कॉल असेल, छापसा कॉल आणि काटा आलेला आहे. तर सारंग निर्णय का असेल? फिल्डिंग. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या आणि त्या चुका सुधारून मात्र एक चांगला खेळ. संकल्पाच्या खेळीबद्दल काय म्हणशील? त्याने चांगली फटकेबाजी केली. खेळ चांगला केले त्याने डोकं लावून गेम चालवून रिव्हर्स वगैरे फटके चांगले खेळत. काय म्हणशील या सामन्यामध्ये? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले दक्षने. मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 48 धावांची खेळी, तर त्याच्या अगेन्स्ट 5 षटकामध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नाही, असं काही टार्गेट नाही, पण त्यांची पण टीम चांगली आहे. आम्ही बॉलिंगवर फोकस करून त्यांची कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे होते सारंग पाटील ज्यांनी नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 षटकं फलंदाजी करायची आहे. दक्ष 5 षटकांमध्ये कुठपर्यंत टोटल एखाद डोक्यामध्ये काहीतरी आकडा असेल? 70 ते 80. पहिल्या सामन्यामध्ये 80+ झाल्या होत्या, तर यावेळेला प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही?
सेम टीम. काय म्हणशील बिरवाडी आगरी बांधवांसाठी ही आगरी प्रीमियर लीग बिरवाडी स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दल आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे, असंच राहिलं पाहिजे. नक्कीच हे होते दक्ष गावड, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडू आणि 48 धावा केल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की 5 षटकांमध्ये आम्ही 80 धावा करण्याचा प्रयत्न करू. तर एका बाजूने शिवकृपा या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद पाटील नेटवर्क कॅमेरामॅन अँड पूर्ण टीम, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनोज पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात बिरवाडी आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व. पहिल्याच पर्वात प्रत्येकाला अगदी या स्पर्धेनं भुरळ घातली. स्पीडअप वेळेचा विचार केला तर आता वाजल्या मित्रांनो 1:15 आणि यानंतर आपण पाहतात आणखीन बरेचसे मॅचेस. शेड्यूल आजच्या दिवसात 9 मॅचचं आहे, ते 9 मॅचचं शेड्यूल पूर्ण होणंच आहे. अल्ल्या पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं जे यूट्यूबवरती पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती जोडलेत त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. जेवणाची सुविधा चालू झालेली आहे. जे प्रेक्षक जे खेळाडू इथे आलेत त्यांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाची उत्तम सुविधा आज सकाळच्या 17 आमच्या माता भगिनी देखील तिथे होत्या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातानं रुचकर जेवण हे आज आपल्याला इथे खाऊ घालतात. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. 2026 आणि तदनंतर पहिलं पर्व एक चांगली विचारधारा घेऊन आलेली ही स्पर्धा की आगरी समाज एकवटला तर खऱ्या अर्थानं प्रत्येक गावोगावीच्या स्पर्धा होत असतात. मी उल्लेख करीन आगरी प्रीमियर लीग नंतर मग प्रत्येक गावाच्या स्पर्धेंना सुरुवात झाल्या. त्यामध्ये दिवेकरपाडा प्रीमियर लीग झाली, बहाडोलींची आगरी प्रीमियर लीग झाली. तदनंतर जर तपासून पाहिलं तर दुकटनमधनं ती स्पर्धा म्हणजेच दिवेकरपाड्याची सरपाड्याची स्पर्धा झाली. तदनंतर साखरेची आगरी चषक झालं, आगरी प्रीमियर लीग झाली. अशी या आगरी चषकाचा आता डिमांड वाढलेला आहे. मॅचला मात्र सुरुवात होते. रनचेजचा विचार केला तर पहिल्या डावात यस नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. शिवकृपानं नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. टार्गेटचा जर विचार केला तर या मॅचमध्ये आता सध्या 68 रन्सचं हे टार्गेट आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मनोज पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. या आधीच्या इनिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वयाच्या 15व्या वर्षापासून समालोचन या क्षेत्रात दाखल झाले आणि आजवर स्वतः चांगली क्रिकेटपटू खेळत असताना तदनंतर समालोचनाची सेवा. फार वेगळा काळ होता त्यावेळेला फक्त एका साऊंडवर एका भोंग्यावरती समालोचन करायचं. आजच्या दिवसात समालोचकांसाठी VIP ट्रीटमेंट असे तेव्हा असं काय नव्हतं. एका वडापाववरती दिवसभर समालोचन करावं लागायचं, कधी मिळाला तर उसाचा रस. आज समालोचक म्हणजे खऱ्या अर्थानं टुर्नामेंटचं सगळं काही होत असतं. आयोजक फार पद्धतीनं खूप चांगली ट्रीटमेंट देत असतात त्या समालोचकांना. कठीण काळ म्हणजेच सगळ्या काही गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत. क्रिकेट कसं बदललं, क्रिकेटचा खेळ कसा वरती आला. गोलंदाजी मार्कवरती प्राईम टच या शॉपचे मालक ज्यांचं नाव आहे शाहीश ठाकूर जे सध्या दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन तयार होतील. एक जबरदस्त क्रिकेटपटू. आगरी प्रीमियर लीग देखील आपण पाहतायत ज्याने गाजवली आणि प्राईम टचचा जो मी उल्लेख केला ऑन स्क्रीन आपण त्यांनाच पाहताय. मराठी माणूस उद्योगात उतरणं हे गरजेचं आहे. मी सातत्याने उल्लेख करतो. आज परप्रांतीय येऊन आपल्या महाराष्ट्रात जर पोट भरण्याचं साधन शोधत असतील तर मग महाराष्ट्रांचे आपण कोणीतरी आहोत. महाराष्ट्र आपलं आहे आणि त्या महाराष्ट्रात आपलं काय अस्तित्व असावं तर त्यासाठी मराठी माणसानं उद्योगात यावं. अर्ध भारत या महाराष्ट्रात येऊन पोट भरण्याचं साधन शोधतं तर मग मराठी माणूस का मागे आहे ह्याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यात सगळ्या काही गोष्टी कानावर घेत प्राईम टच ही सुरुवात केली ती म्हणजे साईशनं आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात त्याला घवघवतं यश मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही. ब्रँडेड क्वालिटीचे कपडे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचेच प्रोप्रायटर साईश ठाकूर सध्या गोलंदाजी मार्कवरती. कमी कालावधीत याही खेळाडूनं खूप जास्त प्रसिद्धी मिळवली आणि तोच एक आगरी खेळाडू मैदानाच्या दाखल. षटकातील पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात. फटका ऑन साईडला खेळलाय करा. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटचे बॉलला फील्ड करतात. जे मिडॉनला होते त्यांनीच त्या बॉलला फील्ड केलं आणि बघता बघता इथून आपण पाहतात सिंगल देखील परिपूर्ण झाली. सिंगलच्या साह्याने जतीन किणी यांना आता संधी मिळाली धावसंख्येला चालवण्याकरिता. जतीन किणी एक स्मार्ट ऑपरेटर. फार काही त्यांना गोष्टी सांगाव्या लागत नाही. ज्यावेळेला समालोचक जे काही मांडतील त्याच्यावरती त्यांचं एक वेगळं त्वरित तयार असतं. ज्यामध्ये मी DBN मीडियाचे प्रवीण पाटील यांचं नाव घेईन.
तदनंतर विश नेटवर्कमधनं साहिल पाटील त्यांचं देखील नाव घेईन. साहिल आणि जतीन अगदी A1 जोडी, अनेक वर्ष एकत्रित काम आणि तदनंतर आज वेगवेगळ्या चॅनलसाठी काम करतात. क्षेत्र निवडत असताना तुम्ही तुमच्या क्षेत्रात कसं काम करता हे फार महत्त्वाचं असतं. आज सचिन म्हटलं की अनेकशा स्पर्धा अशा आहेत की ते विचारतात की तुम्ही आम्हाला टेलिकास्ट ऑपरेट करण्यासाठी कुठला ऑपरेटर पाठवताय. मग त्यावेळेला जतीनची मागणी ही प्रचंड राहते. हे तुम्हाला कमवावं लागतं, कुठल्या बाजारात ते विकत घेता येत नाही आणि ते आहेत जतीन गिणी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. वाह काय गोलंदाजी आहे. बॉल पडल्यानंतर हातभर वळण घेतो. यावेळेला डायरेक्ट हिट. क्या बात आहे. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. सध्या तेच बघायला मिळालं. निशाणा साधला आणि ती यष्टी ऑफस्टिक वाकवली. फलंदाज बाद. धक्का गॉन. फलंदाज अजित बाद झालेत आणि तदनंतर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश, एक्सपिरियन्स खेळाडू. षटक क्रमांक पहिलं जिथे आपण पाहतात या 67 धावा फलकावरती लागल्या. 68 धाव्यांचं टार्गेट आहे. त्याचा पाठलाग चालू आहे. या मॅचमध्ये एक सामना डिफेंड झाला, एक मॅच चेज झाला. चेज होताना 1 बॉल 6 अगदी श्वास थांबला होता. आणि तदनंतर आपण पाहतात बबलू. या बबलूनं दाखवून दिलं की बबलू नाव नाही तर बबलू ब्रँड आहे. तुम्ही ऑप्शनला त्याला जरूर वगळत होतात, परंतु आज तो शेवटच्या क्षणात तुमच्यासाठी धावून आला. गोलंदाजी मार्कवरती साईश ठाकूर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सध्या ते गोलंदाजी करतात. एका बाजूला प्रतिस्पर्धी संघासाठी त्यांनी कर्दनकाळ तयार केलाय. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. या बॉलला देखील चेंडू फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरला. यस टेकन. फलंदाज बाद. साईश ठाकूरनं आता इथे दुसरा विकेट घेतला. बॅक टू द डगआउट. धक्के पे धक्का. फलंदाज बाद. गॉन. चला मॅचकडे जाऊया. धन्यवाद कपिल पाटील. सातत्यानं सेवेपुरता मी आभारी आहे तुमचा. धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर आता सध्या 1-1ला धक्के 2. गोलंदाज तयार. साईश. वा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात हा कॅच नाही कॅरी करू शकले. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. आता इथून आता साईश ठाकूर नाराज आहेत की हा कॅच पकडायचा आहे भाई तुला, परंतु तो कॅच नाही टिपू शकले. जेवढं क्रिकेट बघायला सोपं वाटतं मित्रांनो तेवढं खेळायला कठीण असतं. आणि सध्या आता रामू देखील इथे आले होते. त्यांनी सांगितलं की बबलू हा माझा चिरंजीव आहे. ज्या पद्धतीने मी चांगलं क्रिकेट खेळलेलं तोही आता सुरुवात करतोय त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची. आणि 1 बॉल 6 असताना सामना प्रतिस्पर्धी संघाच्या घशातला खेचून आणला. सध्या षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आम्हाला अमर पाटील जतीन गिणी दर्शवतात. संपलं पहिलं आणि 5ला धक्के 2. मागील मॅचचा खरा मॅन ऑफ द मॅच जरी संकल्प असला तरी देखील आपण पाहतात 1 बॉल 6 क्रुशल मुवमेंट होतं आणि त्यावेळेला आपण पाहतात ते दाखल झाले आणि तदनंतर तो षटकार ठोकला आणि त्यावेळेला त्यांना मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देखील मिळाला आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. उन्हाचा तडाखा वाढला आणि त्याच्यासाठी आमच्या मुख्य एंट्रीलाच चम्मच गोलावाले काका आलेले आहेत. तदनंतर तिथे लिंबू सरबतची देखील सेवा आहे. तुम्ही जे काही तुमचं देयक शुल्क भरा आणि तदनंतर त्या चम्मच गोला किंवा मग लिंबू सरबतचा आस्वाद घ्या. यादव काका एका बाजूला तिकडे कपिल पाटील आम्हाला पाहायला मिळतात, आस्वाद घेतात. जतीन किणी आणि कपिल पाटील. आणि सध्या आपण पाहू शकता यादव काका खुश आहेत कारण त्यांचं इथून अनाऊन्स झालं आणि त्यावेळेला यादव काकांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सगळं काही सांगतं. येणाऱ्या काळात ते इथे प्रोव्हाइड करतील ही अपेक्षा आमच्या अमर पाटलांची. परंतु तेही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रपंचासाठी दाखल झालेत. वेदभर पोटासाठी ढिगभर कष्ट करावे लागतात. माणसाचं आयुष्य मित्रांनो कष्टाशिवाय फळ नाही. नो पेन नो गेन. तुम्हाला संघर्ष, कष्ट, परिश्रम या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आयुष्य जगत असताना.
जर आयुष्यात सुखासुखी सगळं आयतं मिळालं तर त्या सुखाचं महत्त्व नाही जाणता येत. तुम्ही कष्ट करून ज्या काही गोष्टी कमवता त्यावेळेला त्या सुखाची एक चव वेगळी असते. म्हणून मनुष्याच्या आयुष्यात संघर्ष हे असावेत. फलंदाज इथे बाद, विकेटचं बटन, धक्का आणि धक्के पे धक्का, गॉन. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर चालू आहे ते म्हणजे दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट. साईश ठाकूर आणि टीम सध्या लीड करते या मॅचला. टार्गेट देखील चांगलं ठेवलं. चांगलं टार्गेट ठेवल्यानंतर थँक्यू सो मच. सध्या इथे आम्हाला लिंबू पाण्याची सुव्यवस्था केली. फटका इथे देखील खेळला. मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला फील्ड करतील. पुन्हा एकदा थोडेसे लेझी राहिले आणि तदनंतर आता या बॉलमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. आणि या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पुन्हा एकदा तयार. यावर आपण पाहू शकाल गॉगल लावून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि साईश ठाकूर ते आम्हाला दर्शवतात की फलंदाजांचं ते एक वैशिष्ट्य मांडा की ते गॉगल लावून दाखल झालेत आणि तदनंतर चांगली फलंदाजी करतील का हाही प्रश्न आहे. सध्या 7-7ला धक्के 3 षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. आज बिरवाडी आघाडी प्रीमियर लीग धवल पार्थ 11 हा संघ फिल्डिंग करतोय आणि तदनंतर त्यांचं आयकॉन खेळाडू साईश राहिलेत. फटका खेळायचा प्रयत्न होता. स्टेप आउट तर झालेच जरूर आणि तदनंतर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत 7 रन. चेंडूंचा खेळ झाला. अमर पाटील दर्शवतात की 4 बॉलचा खेळ संपला परिपूर्ण आणि 7 धावा ह्या धावफलकावरती आहेत. टार्गेट मोठं आहे तुमच्यासमोर. सुरुवात तुमची स्वप्नगत असायला हवी. तुमची एक सुरुवात तुम्हाला मॅचमध्ये पुढे घेऊन जात असते. जर ती सुरुवात नाही झाली व्यवस्थित तर मग या मॅचमध्ये थोडंसं तुम्हाला शांतच बघायला मिळतील. ऑन साईडला फटका साईश बॉलच्या खाली. यस टेकन. या नो डाऊट. कॅच टिपण्याआधीच आमच्या तोंडातून शब्द निघाले यस टेकन कारण तिथे शाईश होते. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. याही बॉलला बॉल बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक यस टेकन. खूप चांगला कॅच. फलंदाज बाद. आता इथून आपण पाहू शकता फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन गॉन. त्यावेळेला साईश बाद झाले होते त्यावेळेला याच फलंदाजानं एक वेगळी काही भूमिका मांडली होती. थँक्यू सो मच यादव काका आणि आयोजक मंडळी. तुम्ही आता इथे साध्या लिंबू पाण्याची देखील सुविधा केली. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिलं बघा हा ॲक्शन रिप्ले. फटका खेळला थ्रू द कव्हर्स. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे आले आणि तदनंतर फलंदाज बाद देखील झाले. बाद झाल्यानंतर सर्वाधिक खुश कोण तर साईश. कारण ज्या वेळेला ते आऊट झाले त्यावेळेला याच फलंदाजानं सेलिब्रेट केलं होतं. क्रिकेटचं खेळ आता लय फास्ट झालंय. जिथे आपण पाहू शकता ते बघा ॲक्शन रिप्ले. या गोष्टी दाखवतात आम्हाला जतीन किणी आणि पाटील नेटवर्क्स. षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर 2चा खेळ संपला आणि धावांची गती तपासून पाहिली तर सध्या फलकावरती 7 रन. 7ला स्थिर आहे. धक्के लागलेत आत्तापर्यंत 5. 7ला 5. अगदी द्विधा मनस्थिती मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात बिरवाडी आगरी प्रीमियर लीग. या दोन संघांमध्ये आता सध्या हे चाललेलं घमासान. एका बाजूला हितार्थ 11 आणि एका बाजूला धवल पार्थ 11, ज्यामध्ये या सध्या मॅचला खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं लढत. टायमिंग फारच जास्त खर्च होत आहे. बघा मित्रांनो, आत्तापर्यंत तिसरा मॅच नाही कव्हर झाला. आपल्याला एकंदरीत सामने खेळवायच्यात ते म्हणजेच 9 सामन्याचं शेड्यूल थोडंसं मोठं आहे. तुम्ही जर एवढा वेळ घेतला तर नाही चालणार. गोलंदाज तयार शुभम. या बॉलला शुभमचा पहिला बॉल, शॉर्ट बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार, आलाय चौकार, 4 रन. षटकार आहे. यस, तिथे आपण पाहणार आहोत ॲक्शन रिप्ले. जतीन दर्शवतील की तो षटकार आहे का. शहानिशा चालू आहे वॉर रूममध्ये आणि तदनंतर हा फटका खेळला इथे. षटकार. आता धावसंख्या थेट 6 नफलाय आणि फार वेळानंतर आता स्क्रोल झाली 13 वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही बॉलला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॉल आतमध्ये येणारा राहिला आणि तदनंतर या बॉलनं आता पुन्हा एकदा धावफलक थांबलं गेलं. मागील षटकाराचं उत्तर हा शॉर्ट बॉल आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन परिवर्तन केलं गोलंदाजानं. आता सध्या ते परिवर्तन कामयाबीचं राहिलं कारण हा बॉल डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3ला देखील सुरुवात झाली आज बिरवाडी आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेची मात्र सुरुवात आणि खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वात एक मुहूर्तमेढ रोवली, जिथून आपण पाहतात ही सुरुवात येणाऱ्या काळात ही स्पर्धा ब्रँड होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. पहिल्याच पर्वात मन जिंकणारं आयोजन ऑन साईडला फटका केलाय. डीपमधून आपण पाहतात लॉंग ऑनला साईश ठाकूर आहेत. बॉलला फील्ड करतील, फेकी अगदी वेगानं, तेही ॲक्युरेट आणि तदनंतर रनसंख्या 1 ना आकार 14 रन. धावसंख्या फलकावरती 14. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. येणारे 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल सिंगल, चौथ्या बॉलसाठी मार्गक्रमण. गोलंदाज तयार शुभम. याही बॉलला बॉल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही तिथून एफर्ट्स नाही दाखवले, ते एफर्ट्स दाखवावेच लागतात. क्रिकेटच्या खेळात एफर्ट्स फार महत्त्वाचे आहेत, कष्ट करावे लागतात. मगाशी देखील मी उल्लेख केला, मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुखासुखी सगळं जर मिळत असतं तर मनुष्याच्या जगण्याला गंमत आणि भगवंताला किंमत नसती मिळाली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता त्याही गोष्टी सातत्यानं आदेश पाटील सर, व्हॉइस ऑफ शिरसाट, ते मांडत असतात आणि ते महत्त्वाचं आहे खूप चांगल्या पद्धतीने. आता सध्या मेहनत नाही घेतली, कष्ट नाही घेतले, बॉल सरळ चालला सीमारेषेच्या बाहेर, परंतु तिथून एक शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू तिथे पोहोचले. याही बॉलला बॉल चांगला होता, अगदी गुड लाईन स्पॉटवरनं पिचिंग आणि तदनंतर योग्य तो बाउन्स. तदनंतर आता डॉट बॉल. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 5 अगदी शेवटचा बॉल आहे. रनसंख्या फलकावरती 16. 17 बॉलचा खेळ संपलाय आणि 17 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावा फक्त आहेत, त्या म्हणजेच 16. येणाऱ्या काळात त्याच धावांचा वेग तुम्हाला वाढवणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा बॉल, ज्या अनुषंगाने या फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज नाही पोहोचू शकत कॅचपर्यंत. संपलंय षटक. 3 षटकांचा खेळ संपला. डॉट बॉलनं हे षटकाची सांगता झाली आणि रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे डॉट बॉल येतो म्हणजे 16 रन. सध्या घेऊ एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा या स्पर्धेचं घमासान. आणि जो मॅच तापलाय मैदानाच्या फिल्डिंग टीम ड्रायव्हिंग सीटवरती, या पुनरागमन होईल का यासाठी एक छोटासा ब्रेक. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात बिरवाडी आगरी प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा. आज पहिला दिवस, शुक्रवार आणि रविवार हे 2 दिवस या स्पर्धेसाठी निवडले गेले. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, लेग स्टिक वाकवली, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद, गॉन.
DJ Alpesh in the mix. बाईची बाई तुझ्या घरी फिकर का वाता बसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा आराशी बोलतय हे ब्रदर कवा चाललास? या बॉलला फटका खेळला डाऊन दी ग्राउंड, अगदी समोर क्षेत्ररक्षक आहेत. फेकी इथे आपण पाहतात जरूर आली. तुर्ताच रणसंख्या आकार घेते ती म्हणजे एकना षटक क्रमांक चालू झालं चौथं. आता बॉल जर तपासून पाहिले तर आहेत 11, 10 बॉलमध्ये रन करायच्यात 51. 10 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच धवल पार्थ 11, तर त्यांच्या विपक्षात हितार्थी हा संघ आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळायचा होता आणि तदनंतर तो बॉल जर तपासून पाहिला तर आता सध्या आपण पाहू शकता डॉट बॉल येतो. या मॅचमध्ये पहिल्या बॉलपासून डॉमिनेट केलं फिल्डिंग टीमनं. बॅटिंग टीमला मान उंचावू दिलीच नाही, कारण गोलंदाजी त्यांची तिखट राहिली. बॅटिंग करत असताना 67 रन्स आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती अगदी आक्रमक मारे. फटका फार काळ हवेत, स्वतः गोलंदाज साईज बॉलच्या खाली. यस टेकन, फलंदाज बाद. अगदी एकच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये हायलाईट होतोय, बॅटिंगने म्हणा बॉलिंगने म्हणा. आणि आता फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आणि ताकदीची. या षटकात बॉल आता 2 बाकी आहेत. 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 51. जरी सगळे षटकार आले तरी देखील या मॅचचं आता समीकरण जे आहे, ज्या मॅचचं आता हे सध्या गणित आहे ते फिल्डिंग टीम पार्थ धवल या संघाच्याच बाजूला चाललंय, कारण गोलंदाजी देखील अचूक पद्धतीने चालू आहे मैदानाच्या आत. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकरिता टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्नाळाची टी शर्ट सध्या फिल्डिंग टीमच्या अंगावरती पाहायला मिळते. आणि आज या क्रिकेटला फार वेगळं क्रेज. पहिले क्रिकेट असं नव्हतं, कोणी बनियानवरती खेळायचे, कोणी हाफ पॅन्टवरती क्रिकेट खेळलेले आहेत. मागील 20 वर्षांमध्ये जर आपण तपासून पाहिलं, कुणाच्या पायात चप्पल नसायची, आज सगळ्या काही गोष्टी आल्यात. स्पोर्ट्स गॉगल 3-3, 3.5 हजारापर्यंत पोहोचले. टी शर्ट चांगल्या आल्या, ट्रॅक्स आली, शूज आले आणि तदनंतर आज क्रिकेट अगदी सुसज्ज झालं. ग्लॅमर या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटला. प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली या टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. स्ट्रेट टू स्टेडियम, ISPL सारखी मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेचे दरवाजे तुमच्यासाठी देखील खुल्यात. चांगलं क्रिकेट दाखवा, नैपुण्य दाखवा आणि तदनंतर तुमच्या टॅलेंटला तिथे वाव मिळण्याची एक संधी आहे. आपल्या पालघर जिल्ह्याने देखील ISPL मध्ये खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. प्रीतम बारी, प्रज्योत अंबेरे, करण मोरे यांना आपण पाहिलं. आपल्या पालघरचा खेळाडू क्लीन बोल्ड, काय गोलंदाजी, अफलातून भन्नाट मारा, फलंदाज बाद. एका बाजूला वन वे या मॅचमध्ये सध्या वेग पकडलाय तो म्हणजेच फिल्डिंग टीमनं. आणि प्रतिस्पर्धी संघ अगदी हतबल मनानं डगआउटमध्ये या मॅचला पूर्ण कसा करता येईल याच्याकडे ते पाहतात. विकेटचं पतन गॉन. 6 मध्ये करायच्यात 50. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया या मॅचमध्ये. हे मावरा घे, ताजा आहे ताजा, बर्फाचा नाही. जे जा पोरी जरा चिलकर 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 राग तुझा हिलकर 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 आगो बाली तुझी शिफ्टर हिलकर हिलकर राग तुझा हिलकर 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 पोरी जरा चिलकर 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 मस्तरी कालान शोभतय नथ केसार चांदली तोऱ्याने रेत ढोल्यावर झुलतय वाराशी बटा डुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी बटा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सध्या आपण पाहतायत हर्ष आलेत आणि 6 बॉलचा खेळ आहे. 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा करायच्यात 50. पहिलाच बॉल चाललाय स्क्वेअर लेगमध्ये. आता इथून आपण पाहू शकता सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर एक या मॅचमध्ये फक्त औपचारिकता आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 49. फटका इथे देखील खेळलाय. बॉल चाललाय कव्हरला. खेळाडू डीपमध्ये कोणी नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आलेत आणि तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण देखील केलं. बघता बघता आपण पाहतात धावसंख्या जर तपासून पाहिली या बॉलला फटका इथे देखील खेळलाय आणि बॉल चाललाय सरळ. आपण पाहू शकता सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने या मॅच मध्ये सध्या आता गणित असं दिसतंय की फिल्डिंग टीम फारच पुढे चाललंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत
24-24ला धक्के 8. बॉलचा खेळ 3 बाकी आहे आणि या 3 बॉलमध्ये आता पाहूया की कुठल्या पद्धतीने गोलंदाजी होईल. फलंदाजी करणाऱ्या संघाचे आता दरवाजे तर या मॅचमध्ये विजयासाठी बंद झालेत, परंतु आता रन रेट जर तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल तर या 3 बॉलमध्ये मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपात तुम्हाला रन रेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा प्लस पॉईंट मिळू शकतो. गोलंदाज तयार. या षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय, खूप चांगला खेळलाय. मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याही बॉलला मोठा फटका खेळायचा होता, कनेक्शन प्रॉमिसिंग नाही. सध्या इथून आपण पाहतात बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावसंख्या मिळते ती म्हणजे जिथे आकार घेत असताना 2 आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आता 32 रन्स, 32 धावा. अगदी शेवटचा बॉल. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब कुणाकडे राहील या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण. एका बाजूला आमचे जतीन कणी सांगतात की साईशने फार चांगले क्रिकेट खेळलेलं आहे. शेवटचा बॉल बाकी. विथ द बॅट, विथ द बॉल, अफलातून ट्रिमांडस बॅटिंग अँड क्लास बॉलिंग च्या अनुषंगाने आपण पाहू शकता. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार. विजयाचा शंखनाद. धवल पार्थ 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो म्हणजेच प्राईम टच. याचा शॉपचे प्रॉपरायटर साईश ठाकूर एक चांगले खेळाडू. या साईश मॅन ऑफ द मॅचसाठी आणि तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील त्यांना देणार आहोत. प्रीतम ठाकूर यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण साईश यांना मॅन ऑफ द मॅच हा इथून किताब देणार आहोत. या साईश मॅन ऑफ द मॅचसाठी.